मुक्ताईनगर शहरातील संताजी नगर परिसरात पावसाचे पाणी घरात शिरून मालमत्तेचे नुकसान होत असतानाही नगरपंचायतीकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप एका नागरिकाने केला। या प्रकरणी यापूर्वी तक्रार अर्ज देऊन सुद्धा प्रशासनाने दखल न घेतल्याने संबंधित नागरिकाने मुख्याधिकाऱ्यांना अंतिम स्मरणपत्र देत तात्काळ कारवाईची मागणी केली आहे। तक्रारदार वासुदेव सीताराम काठोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार संताजी नगर परिसरातील शेजारील घरावरील पाण्याची टाकी भरल्यानंतर तसंच पावसाचे पाणी योग्य प्रकारे निचरा न केल्याने ते थेट त्यांच्या घराच्या आवारात साचत आहे। त्यामुळे घराच्या भिंतींना तडे जाण्याची भीती निर्माण झाली आहे। सातत्याने पाणी साचल्यामुळे मालमत्तेचेही नुकसान होत असल्याचा दावा त्यांनी केलाय। तक्रारदारानं 1 जुलै 2026 रोजी मुक्ताई नगर पंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली होती। मात्र त्यानंतरही प्रत्यक्ष पाहणी पंचनामा किंवा संबंधितांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप त्यांनी आपल्या अंतिम स्मरणपत्रात केलाय। स्मरणपत्रात महाराष्ट्र नगर परिषद, नगरपंचायत आणि औद्योगिक नगर अधिनियम 1965 चा उल्लेख करत सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता आणि उपद्रव दूर करणं ही नगरपंचायतीची कायदेशीर जबाबदारी असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आला। नागरिकांच्या लेखी तक्रारींची तातडीने दखल घेऊन आवश्यक ती कारवाई करणं हे प्रशासनाचं कर्तव्य असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय। तक्रारदारानं आपल्या अंतिम स्मरणपत्रात प्रशासनाकडे काही ठोस मागण्या केल्यात। त्यामध्ये तात्काळ स्थळ पाहणी करणं, संबंधित घर मालकास नोटीस बजावणं, घरात येणारे पाणी त्वरित थांबवण्याचे आदेश देणं, नियमानुसार संबंधितांवर कारवाई करणं, तसंच यापूर्वी दिलेल्या तक्रारीवर अथवा न झालेल्या कारवाईचा लेखी अहवाल देण्याची मागणी करण्यात आली आहे। तसंच योग्य वेळी कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी, लोकायुक्त तसंच आवश्यक असल्यास उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशारा सुद्धा स्मरणपत्राद्वारे देण्यात आलाय। प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असल्याचं तक्रारदारांचं म्हणणं आहे। दरम्यान या प्रकरणावर नगरपंचायतीची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाहीये। तक्रारदाराने केलेल्या आरोपांबाबत संबंधित प्रशासनाकडून काय भूमिका घेतली जाते आणि पुढे कोणती कार्यवाही केली जाते याकडे परिसरातील नागरिकांचं लक्ष लागलंय। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी पंकज तायडे, मुक्ताईनगर।